रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. पुंडलीक वरदे हरी विठ्ठला. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माझ्या सर्व मायबाप रसिक श्रोत्यांना, माता भगिनींना आणि लाडक्या प्रेक्षकांना माझा सस्नेह नमस्कार. मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत सुंदर, रसाळ, मनाला भिडणारी आणि तितकीच महत्त्वाची अशी एक कथा घेऊन आले आहे. ही कथा नुसती कथा नाहीये बरं का, तर यात दडलंय एक असं गुपित, एक असं रहस्य जे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, आपल्या सर्वांच्या घरातला, मनातल्या काळजीचा विषय आहे. ते रहस्य म्हणजे घरामध्ये लक्ष्मी कशी टिकवावी. होय, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आजच्या काळात प्रत्येक घरात, प्रत्येक माणसाच्या मनात असतो. आपण सगळेच दिवस रात्र कष्ट करतो, धावपळ करतो. ती कशासाठी? तर 2 घास सुखाचे खाता यावेत आणि घरात थोडीफार समृद्धी असावी म्हणून. पण नुसता पैसा कमावून भागत नाही मंडळी. ती आलेली लक्ष्मी घरात टिकून राहावी लागते. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सतत राहावी, यासाठी आपल्या घरातील देवघर कसं असावं, देवघराची योग्य दिशा कोणती, कोणते छोटे छोटे नियम आपण नकळत मोडतो आणि त्याचे काय परिणाम होतात, या सगळ्याची एक अतिशय गोड, डोळ्यांत अंजन घालणारी आणि उद्बोधक कथा आज आपण ऐकणार आहोत. मंडळी, माझी तुम्हा सर्वांना हात जोडून एकच विनंती आहे, ही कथा आज अर्ध्यावर सोडू नका. अगदी शेवटपर्यंत शांत चित्ताने नक्की ऐका. कारण यात सांगितलेले अगदी साधे, छोटे छोटे बदल तुमच्या आयुष्यात, तुमच्या संसारात मोठी क्रांती घडवून आणू शकतात. जर तुम्हाला तुमच्या घरात कायमचं सुख, अथांग शांती आणि पैशाची भरभराट हवी असेल, तर या कथेतील एकही शब्द आज चुकवू नका. कोण जाणे, आज साक्षात भगवंताचीच इच्छा असेल की ही माहिती तुमच्या कानावर पडावी आणि तुमचं नशीब उजळावं. चला तर मग देवाचं नाव घेऊन आपण आजच्या या लक्ष्मी प्राप्तीसाठी देवघराचे रहस्य सांगणाऱ्या रसाळ कथेला सुरुवात करूया. तर श्रोते हो, ही कथा आहे एका छोट्याशा पण अतिशय निसर्गरम्य अशा गावाची. गावाचं नाव होतं आनंदवाडी. नावाप्रमाणेच गाव अगदी आनंदी होतं. हिरवीगार शेती, खळखळणारी नदी आणि साधी भोळी माणसं. याच आनंदवाडी गावात एक जोडपं राहायचं. त्यांचं नाव होतं रमाकांत आणि सुलोचना. दोघंही नवरा बायको स्वभावाने अगदी साधे, कुणाच्या अध्यात न मध्यात असणारे, कुणाचं कधी वाईट न चिंतणारे आणि देवावर नितांत श्रद्धा असणारे. रमाकांत हा गावातीलच एका मोठ्या सावकाराकडे मुनीम म्हणून काम करायचा. दिवसभर हिशोबाच्या वह्या सांभाळायच्या, लोकांची बोलणी ऐकायची, असा त्याचा दिनक्रम. तर इकडे त्याची पत्नी सुलोचना, ती घरचं सगळं काम आवरून गावातल्या बायकांचे कपडे शिवायचं काम करायची. जुनी शिलाई मशीन होती तिची, त्यावर ती दिवसभर मान मोडून शिवणकाम करायची. मंडळी, दोघेही दिवसभर अपार मेहनत करायचे, घामाचा पैसा कमवायचे. रमाकांत कधीही खोटं बोलून किंवा बेमानी करून 1 रुपयाही कमवायचा नाही. पण काय सांगावं मंडळी, जगात प्रामाणिक माणसांची जास्त परीक्षा देव पाहतो, असं म्हणतात ना, तसंच काहीसं या दोघांच्या बाबतीत होत होतं. घरात पैसा यायचा खरा, पण तो पाण्यासारखा वाहून जायचा, कधीच टिकायचा नाही. आज महिन्याचा पगार घरात आला. सुलोचनाच्या चेहऱ्यावर थोडा आनंद दिसला की दुसऱ्याच दिवशी काहीतरी अचानक मोठं विघ्न उभं राहायचं आणि परत खिशात खडखडा. कधी अचानक रमाकांत आजारी पडायचा, तर कधी घराचं छप्पर गळायला लागायचं. कधी गावातला कोणीतरी नातेवाईक अचानक आजारी पडून उपचारासाठी पैसे मागायला यायचा, तर कधी सुलोचनाची शिलाई मशीनच बिघडायची आणि दुरुस्तीला मोठा खर्च लागायचा. सुलोचना नेहमी विचारात असायची. तिला रात्रीची झोप लागत नसे. ती देवाच्या फोटोसमोर उभी राहून डोळ्यात पाणी आणून विचारायची, देवा, असं का होतंय रे आपल्यासोबत? आम्ही तर कुणाचं कधी 1 पैशाचं वाईट केलं नाही, कुणाच्या वाटेला आम्ही जात नाही, मग तू आमच्यावर असा का रुसला आहेस? घरात आलेली लक्ष्मी अशी दारातूनच का परत जाते? एक दिवस असाच उजाडला. आदल्याच दिवशी रमाकांतने आपला पूर्ण महिन्याचा पगार आणून सुलोचनाच्या हातात आनंदाने ठेवला होता. दोघांनी ठरवलं होतं की या महिन्यात थोडे पैसे बाजूला काढून घराच्या पडक्या भिंतीची दुरुस्ती करायची. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच सावकाराचा निरोप आला की हिशोबात काहीतरी मोठी चूक झालीये आणि त्या चुकीची भरपाई म्हणून रमाकांतच्या पुढच्या 2 महिन्यांचा पगार कापला जाणार आहे. शिवाय काल दिलेला पगारही परत करावा लागेल. हे ऐकून रमाकांतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो हताश होऊन घरी आला. त्याने सुलोचनाला सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून सुलोचना मटकन खालीच बसली.
तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. अहो, हे काय ऐकतेय मी? आता आपण महिनाभर खायचं काय आणि घरातलं सामान कसं आणायचं? या फाटक्या संसाराला आपण किती आणि कुठे कुठे ठिगळं लावायची हो? ती हुंदके देत रडत होती. रमाकांतने एक मोठा सुस्कारा सोडला. त्याने डोळे मिटले आणि सुलोचनाच्या पाठीवरून हात फिरवत तो म्हणाला, सुलोचना, अगं रडू नकोस. तू म्हणतेस ते खरंय, पण आपण तरी काय करणार? आपलं नशीबच खोटं आहे बहुतेक. आपण प्रामाणिक राहूनही आपल्या वाट्याला हेच दुःख आहे. चल, आता रडू नकोस. देव काहीतरी मार्ग काढेल. तू डोळे पुस बघू. असं म्हणून त्याने तिची समजूत घातली खरी, पण त्याच्याही मनात काळोख दाटला होता. मंडळी, त्यांच्या घराच्या शेजारीच एक वयोवृद्ध आजीबाई राहायच्या. संपूर्ण गावात त्यांना सगळे प्रेमानी आणि आदराने सखू आजी म्हणायचे. सखू आजी म्हणजे नुसती म्हातारी नव्हते बरं का, तर सखू आजी म्हणजे चालता बोलता ज्ञानाचा आणि अनुभवाचा मोठा ग्रंथच होती. त्या खूप धार्मिक होत्या. रोज पहाटे उठून काकड आरती करणाऱ्या, गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावर चंद्रकोर लावणाऱ्या अशा त्या सखू आजी होत्या. त्यांना वास्तुशास्त्राची आणि धर्मशास्त्राची खूप सखोल माहिती होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुलोचना उदास मनाने जड पावलांनी अंगण झाडत होती. तिच्या डोळ्यांच्या कडा अजूनही ओल्याच होत्या. तेवढ्यात सखू आजी तिथे आल्या. आजींची नजर खूप पारखी होती. सुलोचनाचा तो उतरलेला रडवेला चेहरा पाहून आजींच्या काळजात चर्र झालं. आजींनी जवळ जाऊन विचारलं, काय ग सुले, काय झालंय माझ्या पोरीला? चेहरा असा का पाडून बसलीस? डोळे का सुजलेल तुझे? काही भांडण तंटा झाला की काय ग रमाकांतसोबत? सांग मला, मी कान उपटते त्याचं. सुलोचनाने मान हलवली आणि पदरानं डोळे पुसत ती म्हणाली, नाही आजी, अहो भांडण कसलं होतंय? ते तर विचारे देवासारखे आहेत. पण काय सांगू तुम्हाला आजी, घरात पैसाच टिकत नाहीये. आमचं नशीबच फुटलंय आजी. कितीही कमवा, रक्ताचं पाणी करा, तरी महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. काल पगार आला आणि आज तो परत द्यावा लागला. असं वाटतं की आमच्या घरातून लक्ष्मी कायमचीच निघून गेलीये. देवाचा आमच्यावर कोप झालाय आजी. सुलोचना पुन्हा रडायला लागली. हे सगळं ऐकून सखू आजी क्षणभर शांत राहिल्या. त्यांनी सुलोचनाच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. मग त्या अत्यंत शांत आणि गंभीर आवाजात म्हणाल्या, पोरी, शांत हो आधी. रडून प्रश्न सुटत नसतात. आणि एक लक्षात ठेव, देव कधीच कोणावर कोप करत नाही. आपणच अज्ञानानं काहीतरी चुका करत असतो. अगं लक्ष्मी ही चंचल असते हे खरं आहे. ती कधीच एका जागी स्थिर राहत नाही. पण जर तिला योग्य तो मानपान दिला, तिचा आदर केला आणि तिची घरात योग्य ठिकाणी स्थापना केली, तर ती माता नक्कीच घरात स्थिर होते आणि टिकून राहते. म्हणजे काय आजी? सुलोचनानं रडणं थांबवून आश्चर्यानं विचारलं. आम्ही लक्ष्मीचा कधी अपमान केला? आम्ही तर रोज तिची पूजा करतो. अगं सुले, नुसती पूजा करून भागत नाही. तुमचं देवघर घरात कसे आहे, कुठे आहे, कोणत्या दिशेला आहे, त्यात देव कसे मांडलेत, हे खूप महत्त्वाचं असतं. ऐक माझं, देवघर म्हणजे कोणत्याही वास्तूचं, घराचं मुख्य हृदय असतं. जर शरीरात हृदयच योग्य जागी नसेल किंवा ते बिघडलं असेल, तर शरीर कसं चालेल ग? तसंच घराचं आहे, सखू आजींनी समजावून सांगितलं. सुलोचनाला थोडं नवल वाटलं. तिला यातलं काहीच माहीत नव्हतं. पण आजी, आम्ही तर रोज देवाची भक्तिभावाने पूजा करतो, दिवा लावतो. मग आमच्या देवघरात काय चूक असू शकते? चल, नुसतं बोलण्यापेक्षा मला घरात घेऊन चल आणि दाखव मला तुमचं देवघर कुठे येते, सखू आजी ठामपणे म्हणाला. सुलोचना लगेचच आजींना घेऊन घरात गेली. घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा खोलीत सुलोचनानं देवघर थाटलं होतं. तिने भिंतीला एक साधी लाकडी फळी ठोपली होती. त्यावर देवांचे अनेक फोटो, जुन्या मूर्ती, काही तुटलेल्या मूर्ती असं सगळं दाटीवाटीनं ठेवलं होतं. तिथेच अगरबत्तीची पाकिटं, काडेपेटी असं सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती खोली घराच्या अगदी दक्षिण दिशेला होती आणि देवांचे चेहरे उत्तरेकडे होते. सखू आजींनी त्या देवघराकडे पाहिलं, आजूबाजूची दिशा पाहिली आणि त्यांच्या कपाळावर एकदम आठ्या पडल्या. त्यांनी कपाळावर हातच मारून घेतला. अरे देवा सुले, अगं पोरी, तू हे काय भयंकर करून ठेवलेस? अगं तू तर साक्षात यमराजाच्या दिशेला देवाचं घर मांडून ठेवलेस आणि वर म्हणतेस घरात पैसा का टिकत नाही? म्हणजे काय आजी, यमराजाची दिशा? हे काय सांगताय तुम्ही? मला यातलं काहीच समजलं नाही. मला खूप भीती वाटते आजी. सुलोचना अक्षरशः घाबरून गेली. अगं वेडे, शांत हो, मी समजावून सांगते. सखू आजी एका चटईवर बसल्या आणि म्हणाल्या, पोरी,
लक्षात ठेव, वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही साक्षात यमराजाची आणि पितरांची म्हणजे आपल्या मृत पूर्वजांची दिशा मानली जाते. तिथे चुकूनही कधीही देवघर नसावं. तिथे देवघर असल्यावर घरात सुखशांती कशी राहील? दक्षिण दिशेला देवघर असल्यामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा म्हणजेच नेगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. या दिशेला पूजा केल्याने मन कधीच शांत होत नाही. सारखी चिडचिड होते, आजारपण येतं आणि जिथे आजारपण आणि अशांती असते तिथून माता लक्ष्मी साहजिकच निघून जाते. ती तिथे क्षणभरही थांबत नाही. सखू आजींनी अगदी सोप्या भाषेत स्पष्ट केलं. हे ऐकून सुलोचनाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला स्वतःचाच राग आला. अरे बाप रे आजी, हे तर मला अजिबात माहीत नव्हतं. मी अज्ञानाने किती मोठी चूक करत होते. आता मी काय करू आजी? मला सांगा, मी आत्ताच्या आत्ता हे सगळं बदलते. सखू आजींनी हसून म्हटलं, घाबरू नको सुले, माणसाकडूनच चुका होतात. पण चूक समजल्यावर ती सुधारली की देवही माफ करतो. मी तुला आता देवघराचे काही अत्यंत महत्त्वाचे आणि योग्य नियम सांगते. ते नियम तू नीट मनापासून ऐक आणि त्याप्रमाणे आजपासूनच वागायला सुरुवात कर. बघ तुझ्या संसारात कसे सुखाचे दिवस येतात. मंडळी, आता सखू आजी जे नियम सांगणार आहेत ना, ते तुम्ही पण अगदी नीट लक्ष देऊन ऐका बरं का, कारण हे नियम आपल्या सर्वांसाठी संजीवनी ठरणार आहेत. सुलोचनाने हात जोडले आणि ती आजींच्या पायाजवळ बसली. सांगा आजी, मी तुमचा एक एक शब्द पाळेन. मला फक्त माझ्या घरात सुख आणि लक्ष्मी टिकवायची आहे. सखू आजींनी सांगायला सुरुवात केली. सर्वात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे देवघराची दिशा. देवघराची सर्वात योग्य, पवित्र आणि शुभ दिशा कोणती असेल तर ती म्हणजे ईशान्य दिशा. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या मधला कोपरा. या ईशान्य दिशेला साक्षात ईश्वराचा वास असतो. तिथे जलाचे म्हणजेच पाण्याचे स्थान असते. या दिशेतून घरात अतिशय सकारात्मक आणि पवित्र ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे देवघर कायम ईशान्य कोपऱ्यात असावं. आणि जर काही कारणाने ईशान्य कोपरा मोकळा नसेल तर तू पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेलाही देवघर ठेवू शकतेस. सुलोचनाने लगेच आपली अडचण सांगितली. पण आजी, तुम्ही तर पाहताय आमचं घर किती छोटं आहे. इथून तिथून 2च खोल्या. ईशान्य दिशेला तर आमची जुनी चूल आणि स्वयंपाकघर आहे. मग तिथे मी देवघर कसं ठेवणार? ते तर अशुद्ध होईल ना? आजी हसल्या. अगं वेडे, असू दे ना. स्वयंपाकघर म्हणजे अन्नाची जागा. ती साक्षात अन्नपूर्णेची जागा असते. स्वयंपाकघरात देवघर असणं यात काहीच गैर नाही. तू तिथेही ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवू शकतेस. फक्त एक नियम लक्षात ठेवायचा. जर देवघर स्वयंपाकघरात असेल तर ते गॅस किंवा चुलीच्या अगदी खेटून किंवा जवळ नसावं आणि चुलीच्या आचेची धग देवांना लागणार नाही एवढं अंतर असावं. आणि स्वयंपाकघरात कधीही मांसाहार शिजवू नये, नाहीतर देवाचं पावित्र्य भंग पावतं. सुलोचनाला मोठा आशेचा किरण दिसला. बरं आजी, हे मला नक्की जमेल. दिशा तर मला अगदी स्पष्ट समजली. पण आजी, देवघराची मांडणी कशी असावी? त्यासाठी अजून काही नियम आहेत का? हो तर, नियम खूप आहेत आणि ते अत्यंत साधे आहेत. आजी डोळे विस्फारून सांगू लागल्या. सुले, तुझी दुसरी मोठी चूक म्हणजे तू नुसती फळी ठोकलीयस. लक्षात ठेव, देवघर हे नेहमी लाकडी किंवा संगमरवरी दगडाचं असावं. आजकाल बाजारात प्लायवूड, प्लास्टिक किंवा काचेची देवघरे मिळतात. ती अजिबात वापरू नयेत. लाकूड हे नैसर्गिक असतं, त्यात पावित्र्य टिकून राहतं. आजी पुढे म्हणाल्या, दुसरा नियम, देवघरात कधीही खंडित झालेल्या, तडा गेलेल्या किंवा तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो चुकूनही ठेवू नयेत. मूर्ती भंगलेली असेल तर ती लगेच वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. देवघरात एकाच देवाच्या अनेक मूर्तींची गर्दी करू नये. विशेषतः एकाच देवाच्या 2 मूर्ती समोरासमोर तर कधीच ठेवू नयेत. यामुळे घरात कलह आणि भांडणे वाढतात. देवघर नेहमी सुटसुटीत आणि प्रसन्न असावं. सुलोचना अगदी मंत्रमुग्ध होऊन आजींचे शब्द टिपत होती. आणि सुले, इकडे बघ. आजींनी फळीवरच्या एका फोटोकडे बोट दाखवत म्हटलं, हा तुझ्या सासूबाईंचा फोटो तू देवांच्या मध्ये का ठेवलायस? सुलोचनाने मान खाली घातली.
आजी, त्या देवाघरी गेल्या म्हणून मी त्यांना देवांतच ठेवलं. त्यात काय चुकलं? आजींनी खडसावून सांगितलं, अगं हीच तर तुझी तिसरी आणि भयंकर मोठी चूक आहे. देवघरात कधीही चुकूनही आपल्या मृत पूर्वजांचे फोटो ठेवायचे नाहीत. आपल्या पूर्वजांबद्दल आपल्याला कितीही आदर असला तरी त्यांची आणि देवाची बरोबरी कधीच करायची नसते. देवाची जागा वेगळी आणि पितरांची जागा वेगळी. पूर्वजांचे फोटो नेहमी घराच्या दक्षिण भिंतीवर लावावेत, जेणेकरून त्यांचे चेहरे उत्तरेकडे राहतील. पूर्वजांचा फोटो देवघरात ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं आणि यामुळे घरातली प्रगती पूर्णपणे थांबून जाते. हे कायम लक्षात ठेव. खरंच की काय? हे मला कुणीच सांगितलं नव्हतं आजी. मी आजच सासूबाईंचा फोटो दक्षिण भिंतीवर लावते. आजी, आणखी एक सांगा, देवघराची साफसफाई कधी आणि कशी करायची? सुलोचनाने अत्यंत नम्रपणे विचारलं. हा खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारलास तू, आजी समाधानाने म्हणाल्या. देवघर आणि देवांची जागा नेहमी आरशासारखी स्वच्छ आणि पवित्र असली पाहिजे. रोज सकाळी उठल्यावर आंघोळ करून सर्वात आधी देवघरात तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा आणि सुगंधी उदबत्ती लावलीच पाहिजे. दिव्याची वात नेहमी ईशान्य, पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावी. देवघरातील कालची शिळी फुलं आणि निर्माल्य रोजच्या रोज सकाळीच बाहेर काढलं पाहिजे. निर्माल्य घरात तसंच पडून राहिलं की घरात दारिद्र्य येतं. आजींनी पुढे सांगितलं. आणि हो, आठवड्यातून किमान 2दा म्हणजे गुरुवारी आणि शुक्रवारी देवघराची विशेष साफसफाई करावी. त्या दिवशी सर्व मूर्तींना स्वच्छ पाण्याने आणि शक्य असेल तर पंचामृताने स्नान घालावं. त्यांना हळद कुंकू लावावं. देवालाही स्वच्छतेची आवड असते पोरी. आणि आजी, आता शेवटचा आणि सगळ्यात मोठा प्रश्न. साक्षात माता लक्ष्मीला कायमचं प्रसन्न करण्यासाठी मी नक्की काय उपाय करू? सुलोचनाच्या मनातला तो मुख्य प्रश्न शेवटी ओठांवर आलाच. सखुआजी मनापासून हसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं. पोरी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुठलेही मोठे यज्ञ याग करण्याची किंवा हजारो रुपये खर्च करण्याची गरज नसते. तिचा सगळ्यात सोपा आणि आवडता उपाय म्हणजे स्वच्छता आणि प्रसन्नता. घर नेहमी लख्ख स्वच्छ ठेव. जिथे अस्वच्छता, पसारा असतो तिथे लक्ष्मी चुकूनही पाऊल टाकत नाही. आजींनी अगदी गुपित सांगावं तसं सांगितलं. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरा रोज पाण्याने धुवून स्वच्छ ठेव. उंबऱ्यावर रोज हळद कुंकू वाहून छोटीशी रांगोळी काढ. मुख्य दरवाजाला नेहमी आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण बांधावं. संध्याकाळी 3 सांजेच्या वेळी घरात कधीही केर काढू नये किंवा झोपू नये. त्यावेळी अंगणात तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावून शुभंकरोती म्हणावी. आणि हो, दर शुक्रवारी माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी. तिला लाल रंगाची फुलं आणि शक्य असेल तर कमळाचं फूल अर्पण करावं. नैवेद्यात खडीसाखर किंवा गुळाचा खडा तरी नक्की ठेवावा. जाता जाता आजी अत्यंत गंभीर होऊन म्हणाल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं गुपित सांगते सुले, लक्षात ठेव, घरात कधीही नवरा बायकोने किंवा कुणीही एकमेकांशी जोरात भांडणतंटा करू नये, अपशब्द वापरू नयेत. स्त्रियांचा नेहमी सन्मान करावा. कारण ज्या घरात स्त्रियांच्या डोळ्यातून पाणी येतं, ज्या घरात सतत कटकट आणि अशांती असते, तिथे माता लक्ष्मी कधीही कोणत्याही परिस्थितीत वास करत नाही. जिथे शांती आणि प्रेम असते तिथेच लक्ष्मीचा कायमचा निवास असतो. सुलोचनाने आजींचे सगळे मुद्दे, सगळे नियम आपल्या मनावर कायमचे कोरून घेतले. तिने आजींचे 2ही पाय धरले. आजी, तुम्ही खरंच मला आज नवं आयुष्य दिलंय. तुम्ही खूप मोलाची आणि भाग्याची माहिती दिलीत. मी आजच रमाकांतला सांगून देवघराची जागा बदलते आणि तुम्ही सांगितलेले हे सगळे नियम माझ्या आयुष्याचा श्वास बनवते. शाब्बास माझ्या पोरी. पण एक शेवटचं लक्षात ठेव, कोणत्याही नियमापेक्षा मोठी असते ती श्रद्धा. श्रद्धेविना आणि विश्वासाविना कोणतंही काम फळत नाही. त्यामुळे हे सगळे उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि देवावर नितांत विश्वास असू दे. सखू आजींनी डोक्यावर हात ठेवून तिला भरभरून आशीर्वाद दिला आणि त्या आपल्या घरी निघून गेल्या. मंडळी, त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा रमाकांत नेहमीसारखा उदास आणि थकून कामावरून घरी आला, तेव्हा सुलोचनाने सखू आजींनी सांगितलेली सगळी हकीकत, एक ना एक शब्द अगदी जसाच्या तसा रमाकांतला सांगितली.
रमाकांत हा मुळातच समजूतदार आणि श्रद्धावान माणूस होता. त्यालाही आजींचे ते विचार अगदी 100% पडले. त्यांनी अजिबात वेळ न घालवता लगेचच त्याच रात्री दक्षिण दिशेचं ते अयोग्य देवघर पूर्णपणे हटवलं. घर स्वच्छ पुसून काढलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच रमाकांतने बाजारातून एक छोटंसं पण अतिशय सुंदर असं लाकडी मखर विकत आणलं. त्यांनी ईशान्य दिशेला स्वयंपाकघराच्या एका स्वच्छ कोपऱ्यात त्या नवीन लाकडी मखराची स्थापना केली. अत्यंत भक्तिभावाने सगळ्या देवांना स्नान घालून त्यांची तिथे स्थापना केली. सुलोचनाने आपल्या सासूबाईंचा फोटो अत्यंत आदराने दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावला. आणि मंडळी, चमत्कार बघा, दुसऱ्या दिवसापासून सुलोचनाने देवघराची आणि घराची अगदी काटेकोरपणे काळजी घ्यायला सुरुवात केली. ती रोज पहाटे सूर्योदयापूर्वी उठायची, घराचा उंबरा स्वच्छ धुवून तिथे सुंदर रांगोळी काढायची, दरवाजाला आंब्याचं तोरण लावायची, देवघरात तुपाचा दिवा लावून सुगंधी उदबत्ती लावून ती मनोभावे प्रार्थना करायची. तिने घराचं संपूर्ण वातावरणच असं काही बदलून टाकलं होतं की घरात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता, प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवायची. जणू घरातला जुना अंधार आणि दारिद्र्य कायमचं पळून गेलं होतं. सुरुवातीला कधीकधी रमाकांत हताश होऊन थोडी चिडचिड करायचा. तो म्हणायचा, सुलोचना, तू एवढा वेळ देवघरात घालवतेस, हे सगळे नियम पाळतेस, पण पैसा काय आकाशातून पडणार आहे का ग? सावकाराने तर माझा पगार कापलाय, या घरात पैसा येणार कुठून? त्यावर सुलोचना अत्यंत शांतपणे, हसऱ्या चेहऱ्याने आणि पूर्ण आत्मविश्वासाने म्हणायची, अहो, तुम्ही काळजी करू नका. आपण आपले कष्ट आणि कर्म तर प्रामाणिकपणे करतोच आहोत ना, पण कर्माला जर दैवाची आणि वास्तूची साथ मिळाली तरच माणसाला यश मिळतं. तुम्ही फक्त तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. मी माझी भक्ती आणि हे नियम पाळते. बघा, माझा देव आणि माता लक्ष्मी नक्कीच आपल्यासाठी एखादा चांगला मार्ग काढेल. मला पूर्ण विश्वास आहे. आणि मंडळी, खरोखरच मंडळी, श्रद्धेचं फळ कधीच वाया जात नाही. काही दिवसांतच त्यांच्या आयुष्यात अक्षरशः चमत्कार घडू लागले. ज्या सावकाराने रमाकांतचा पगार कापला होता, त्या सावकाराची एक अत्यंत महत्त्वाची पैशांची पिशवी बाजारात हरवली होती. रमाकांतला ती पिशवी रस्त्यात सापडली आणि त्याने न डगमगता, एकही रुपया न काढता ती पिशवी सावकाराला प्रामाणिकपणे परत केली. रमाकांतच्या या अतुलनीय प्रामाणिकपणावर तो सावकार इतका खुश झाला, इतका प्रभावित झाला की त्याने रमाकांतचा कापलेला पगार तर परत दिलाच, पण त्याचा कायमचा पगारही दुप्पट वाढवला आणि त्याला आपल्या पूर्ण व्यवसायाचा मुख्य व्यवस्थापक म्हणून एक मोठी जबाबदारी दिली. इकडे सुलोचनाच्या आयुष्यातही लक्ष्मीने पाऊल टाकलं होतं. तिच्या घरातील प्रसन्न वातावरणामुळे आणि तिच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तिच्या शिवणकामाला अचानक खूप मोठी मागणी येऊ लागली. गावातल्या मोठ्या घरच्या बायका लग्नाचे महागडे कपडे शिवायला तिच्याकडे येऊ लागल्या. तिचं काम इतकं वाढलं की तिला दुसरी मशीन घ्यावी लागली. हळूहळू पण अगदी नक्कीच त्यांच्या घरात पैसा टिकू लागला. जो पैसा यायचा तो चांगल्या कामासाठी सत्कारणी लागू लागला. आजारपणं पळून गेली. डोक्यावरचा जुना कर्जाचा बोजा पूर्णपणे उतरला. घरात एक प्रकारची अथांग समाधान आणि कधीही न संपणारी शांती निर्माण झाली. सुलोचनाला आता 100% खात्री पटली होती की हे सगळं केवळ आणि केवळ सखू आजींच्या मार्गदर्शनामुळे, देवघराची योग्य दिशा आणि योग्य नियम पाळल्यामुळेच झालं आहे. माता लक्ष्मी खरोखरच त्यांच्या श्रद्धेवर आणि स्वच्छतेवर प्रसन्न होऊन त्यांच्या घरात कायमची स्थिर झाली होती. एक दिवस सखू आजी पुन्हा त्यांच्या अंगणात आल्या. सुलोचनाने धावत जाऊन अगदी आनंदाने आजींचे दोन्ही पाय घट्ट धरले आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आजी, ओ आजी, तुमच्यामुळे आमच्या आयुष्याचं सोनं झालं हो. तुम्ही सांगितलेले सगळे उपाय, सगळे नियम आम्ही अगदी श्रद्धेने केले. आणि बघा, आज आमच्या घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरतीये. आमचे सगळे दुःख दूर झाले आजी. सखू आजींनी तिला प्रेमाने उठवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, माझ्या वेड्यापोरी, हे सगळं केवळ तुमच्या श्रद्धेचं, तुमच्या प्रामाणिकपणाचं आणि तुमच्या कष्टाचं फळ आहे. मी कोण ग देणारी? मी तर फक्त एक छोटासा मार्ग दाखवला, दिशा दाखवली, पण त्या मार्गावर चालण्याची मेहनत तुमचीच होती परपोरी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव बर का, आज घरात पैसा आलाय, समृद्धी आलीये, म्हणून कधीही पैशाचा गर्व करू नकोस. नेहमी पाय जमिनीवर ठेव, नम्र रहा आणि गावातल्या गरीब आणि गरजूंना नेहमी मदत करत रहा. कारण जो इतरांना देतो त्याला देव भरभरून देतो. तरच ही आलेली लक्ष्मी कायमची तुमच्या पिढ्यानपिढ्या टिकून राहील. सुलोचनाने नम्रपणे मान हलवली.
हो आजी, तुमचा हा शब्द मी आयुष्यभर नक्की लक्षात ठेवेन. तर माझ्या प्रिय मायबाप श्रोते हो, ही होती आनंदवाडीच्या रमाकांत आणि सुलोचनाची एक अत्यंत साधी पण डोळे उघडणारी कथा. मंडळे, या कथेतून आपण आज खूप मोठा बोध घेतला आहे. देवघर ही काही घरातली नुसतीच अडगळीची किंवा फक्त देवांचे फोटो ठेवण्याची जागा नाहीये, तर ती आपल्या संपूर्ण घराचं ऊर्जा केंद्र आहे. जसं पॉवर हाऊसमधून संपूर्ण गावाला वीज मिळते, तसंच देवघरातून संपूर्ण घराला चैतन्य आणि ऊर्जा मिळते. जर ते ऊर्जा केंद्रच योग्य ठिकाणी असेल आणि आपण त्याचे योग्य नियम पाळले, तर घरात अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि जिथे सकारात्मकता असते, तिथे साहजिकच माता लक्ष्मीला आकर्षित होऊन घरात यावंच लागतं. जाता जाता मी पुन्हा एकदा अत्यंत थोडक्यात तुम्हाला ती महत्त्वाची सूत्र सांगते, जी कायम ध्यानात ठेवा. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या घराचं देवघर हे ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व दिशेलाच असावं. चुकूनही ते दक्षिण दिशेला नसावं. देवघरासाठी नेहमी लाकडी किंवा संगमरवरी मखरच वापरावा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघरात कधीही खंडित झालेल्या मूर्ती किंवा आपल्या मृत पूर्वजांचे फोटो ठेवू नयेत. पूर्वजांचे फोटो दक्षिणेला असावेत. आपलं घर आणि मुख्य दरवाजा नेहमी आरशासारख्या लख्ख स्वच्छ ठेवावा. दरवाजाला तोरण बांधावं आणि रोज उंबऱ्याची पूजा करावी. आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात कायम एकमेकांशी प्रेमाने वागावं, शांतीचं वातावरण ठेवावं. कारण जिथे भांडण नाही, तिथेच लक्ष्मीचा वास असतो. मंडळी, हे सगळे उपाय ऐकायला अगदी साधे आणि सोपे वाटतात. यात तुमचा एकही रुपया खर्च होणार नाहीये. पण विश्वासाने सांगते, यांचा परिणाम तुमच्या आयुष्यात खूप मोठा आणि चमत्कारिक असू शकतो. तुम्हीही आजच तुमच्या घरात हे छोटे बदल नक्की करून बघा. हे नियम पाळून बघा आणि मग बघा साक्षात माता लक्ष्मी कशी तुमच्यावर पैशांचा आणि सुखाचा पाऊस पाडते ते. तर माझ्या प्रिय मायबाप श्रोते हो, ही होती आनंदवाडीच्या रमाकांत आणि सुलोचनाची एक अत्यंत साधी पण डोळे उघडणारी कथा. मंडळी, या कथेतून आपण आज खूप मोठा बोध घेतला आहे. देवघर ही काही घरातली नुसतीच अडगळीची किंवा फक्त देवांचे फोटो ठेवण्याची जागा नाहीये, तर ती आपल्या संपूर्ण घराचं ऊर्जा केंद्र आहे. जसं पॉवर हाऊसमधून संपूर्ण गावाला वीज मिळते, तसंच देवघरातून संपूर्ण घराला चैतन्य आणि ऊर्जा मिळते. जर ते ऊर्जा केंद्रच योग्य ठिकाणी असेल आणि आपण त्याचे योग्य नियम पाळले, तर घरात अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि जिथे सकारात्मकता असते, तिथे साहजिकच माता लक्ष्मीला आकर्षित होऊन घरात यावंच लागतं. चला तर मग, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा नक्की भेटूया अशाच एका नवीन, रंजक, माहितीपूर्ण आणि उद्बोधक कथेसोबत. तोपर्यंत सर्वांनी आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि देवाचं नामस्मरण करत रहा. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आणि हो मंडळी, जाता जाता तुम्हा सर्वांना माझी एक अत्यंत नम्र आणि छोटीशी विनंती आहे. जर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ खरोखरच मनापासून आवडला असेल, ही कथा तुमच्या हृदयाला विडली असेल, तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे विचार, तुमचे अनुभव आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. मला तुमच्या सुंदर कॉमेंट्स वाचायला आणि त्याला उत्तर द्यायला खूप खूप आवडेल. तसंच ही अत्यंत उपयुक्त आणि भाग्याची माहिती फक्त तुमच्यापुरतीच मर्यादित ठेवू नका, तर ती तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना, तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुप्सवर आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. कारण ज्ञान वाटल्याने वाढतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशाच छान छान घर बसल्या ऐकता येतील अशा धार्मिक आणि माहितीपूर्ण कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि शेजारची घंटी दाबायला अजिबात विसरू नका बरं का. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.